चिपी विमानतळासाठी प्रयत्न सुरू आहेत। हा विषय केंद्राशी निगडित आहे। खासदार नारायण राणे त्यासाठी प्रयत्न करत आहेत। येणाऱ्या काळामध्ये विमानतळ रेस्टर सुरू झालेला दिसेल अशी प्रतिक्रिया आमदार निलेश राणे यांनी दिली। पाहूया। प्रयत्न ऑलरेडी सुरू आहेत। मला असं वाटतं तुम्ही सन्मान्य ज्योतिरादित्य सिंधिया यांचं पत्र जे राणे साहेबांना दिलं ते आपण बघितलं नाही। ते त्या विषयाबद्दल होतं, पण चिपी विमानतळासाठी पण डीजीसीए आणि वारंवार प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक मंत्रालयामध्ये साहेबांना सांगावं लागत नाही। हा विषय कसा हा केंद्र निगडित आहे। डीजीसीए नी 3 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट दिला होता इंडिया म्हणजे ते अलायन्स एअरला। आता अलायन्स एअरचा 3 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट ऑक्टोबरमध्ये संपला। त्याच्यानंतर काही नवीन करार करावे लागले, ते काही प्रायव्हेट करार जे काही करावे लागले ते ऑलरेडी झालेले आहेत। पण डेन्सिटी बाजूला मोपा आल्यामुळे जी आपली डेन्सिटी कमी पडली ते वाढवायची कशी, त्याच्यामध्ये पार्किंग चार्जेस कमी केले तर काय त्याच्यामध्ये फरक पडेल। गुड्स आपले जे ह्याचे कार्गोचे प्लेन असतील त्यांना जर उतरवलं तर आपल्याला किती फरक पडेल, असा हा सगळा नेटवर्क बनवण्याचा हा सगळा विषय चालू आहे। कारण का 3 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट गव्हर्नमेंट बरोबरचा संपलेला आहे, काही नवीन प्लेयर आले त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टमध्ये। येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला ते चिपी विमानतळ रीतसर झालेलं दिसेल, पण डेन्सिटी किती वाढेल ती आपण म्हणतो ना हळूहळू टप्प्याटप्प्याने वाढणार। कारण का मोप्याला आता जवळपास 55 विमानं डेली टेक ऑफ लँडिंग करायला लागले आणि दाबोलीमला 65। म्हणजे एवढ्या मोठ्या डेन्सिटीची बाजूला 2 एअरपोर्ट असल्यामुळे आपल्या विमानाला आपल्या एअरपोर्टला कसं ऍक्टिव्हेट करायचं ह्याच्यासाठी प्लॅन बनवला जातो। मग वाया शिर्डी कसं जायचं, वाया पुण्याला कसं जायचं, वाया